बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। यासाठी ई-केवायसी करण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 80 लाख महिलांचंच ई-केवायसी पूर्ण झाले। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत आहे। मात्र ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे महिला आणि बालविकास विभागासमोर मोठं आव्हान आहे। लाभार्थ्यांची ई-केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार। केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच ई-केवायसी पूर्ण। शासनाचे 25,000 कोटी वाचणार। लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू खऱ्या लाभार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली आहे। लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर आता ई-केवायसीची अट शासनाने घातली आहे। मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलंय। मात्र तांत्रिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसतोय। एकूण लाभार्थी 2,40,00,000। 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आव्हान। आतापर्यंत 80 लाख लाभार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवली। प्रतिदिन 10 लाख ई-केवायसी करण्याची क्षमता। OTP न येणे, आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र 1 कोटीच्या वर लाभार्थ्यांचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय। सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, कारण लाडकीला आता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश आहेत। मंत्री अदिती तटकरेंनी आता लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे। लाडकींसाठी खुशखबर आहे, उद्यापासून मिळणार आहे। मात्र जी ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची सूचना राज्य शासनाने केलेली आहे। आता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचं लक्ष होतं, मात्र आता लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाने आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडकीला आताचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आहे। अधिक काय माहिती? महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली ट्विट करून माहिती दिलेली आहे। उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही आनंदाची बातमी आहे, उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो वाटपाला सुरुवात झालेली आहे। चेकवरती सही झालेली आहे। आज रविवार जरी असला तरी पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। आजपासून 3 दिवस पुढे हा हप्ता सुरू राहणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भात त्याच्या अगोदरच हे पैसे वाटप करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना किती ह्या योजनेमध्ये अजून जास्त पैसे मिळणार आहेत मी तुम्हाला सांगतोय। कारण नोव्हेंबरचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सरसकट वाटप करणार नाही असं तिथं आपल्याला दिसत आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींची केवायसी आता जर आपण बघितलं तर 1 कोटीच्या पुढे गेलेले आहे। अजूनही जवळपास 1 कोटी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची ई-केवायसी रखडलेली आहे। तर सरकार आता ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणींची झाले त्यांनाच पैसे पाठवणार का, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण सरकारने आता जर आपण बघितलं तर जी मुदत आहे ती वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे। 18 नोव्हेंबर ही जी तारीख होती ती आता पुढे जाण्याचं सरकारनं सांगितलेलं आहे। कारण
तांत्रिक अडचणीमुळे ज्या लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम होत होता तो म्हणजे त्यांची KYC करण्यामध्ये. कारण लाडक्या बहिणींचा आपण जर बघितलं तर KYC तिथं ज्यावेळेस करत होत्या त्यावेळेस त्यांचा ज्यावेळेस KYC करत त्यांना OTP येत नव्हता. बऱ्याचदा वेबसाईट डाऊन होत होती. बऱ्याचदा त्यांचं नाव हे एकदा KYC केलं तरी पुन्हा एकदा KYCसाठी ऑप्शन तिथं दिसत होता. तर हे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आणि पती आणि वडील हयात नाहीत ह्या संदर्भात सुद्धा एक मोठा निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे. कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आपल्या राज्यात आहेत ज्यांना पती किंवा वडील नाही, तर त्यांचं काय होणार हे सगळ्यात खूप मोठं एक आवाहन सरकारपुढे असल्यामुळं सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं लक्षात घ्या, सरसकट वाटप होणार का हे एक मोठा निर्णय आपल्याला इथं पाहायला मिळू शकतोय. तर हो, लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबरचा हप्ता तरी सरसकट मिळणार अशी आपल्याला इथं दिसायला हे चिन्ह दिसत आहेत. कारण जर सरसकट हप्ता दिला नाही तर निवडणुकीमध्ये याचा प्रभाव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळू शकतो असं सुद्धा त्यांना कुठेतरी वाटत आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा सरसकट मिळणार आहे. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आला नाही त्यांना नोव्हेंबर आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्याचे 3,000 रुपये हे वाटप होणार आहेत. सोबत तिथं आपल्याला जर आपण बघितलं तर ह्याची यादी कुठे बघायची, तर सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्याला यादी बघायची आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही तिथं आपलं यादीत नाव आहे का काय आहे, सगळं गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. ते म्हणजे तुम्हाला यादीत नाव बघायचं आहे, अंगणवाडीमध्ये जाऊन बघू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने KYCच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जिथं आपण लाडकी बहिणीची KYC करतो तिथं जाऊन जर तुम्ही आधार नंबर टाकला आणि जर OTP तुम्हाला आला तर तुमचं नाव यादीत आहे असं सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता. परंतु सोपी पद्धत आहे, अंगणवाडीमध्ये जा आणि नाव चेक करा. कारण सगळ्यांना सगळं माहीत आहे असं नाही. कारण आपल्या लाडक्या बहिणी ग्रामीण भागातील जास्त आहेत, परंतु त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर इंटरनेटची सुविधा ही जास्त नाही आहे. का बऱ्याचदा लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळं KYCमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग काय करायचं, तर टेन्शन घेऊ नका. KYCची तारीख पुढे ढकलणार आहे. जेव्हा जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही KYC करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत. सगळ्याच बँकेत पैसे येणार नाहीत. आज जवळपास 6 ते 7 बँकेमध्येच पैसे हे जमा होणार आहेत. आणि जिल्हे जर आपण बघितले तर 8 ते 10 जिल्ह्यांमध्येच हे वितरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेन की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की कोणाकोणाला ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही काय करताय, नुसतं व्हिडिओ बघताय परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे. लक्षात घ्या, लवकरच लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. कारण आपण जर बघितलं तर फक्त आत्तापर्यंत एकदाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत. त्यानंतर कोणत्याच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत. त्या संदर्भात सुद्धा आपण सरकारला विनंती करू शकतो. त्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे की हो, आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेच पाहिजेत, ते गॅस योजनेचे पैसे द्या, असं तुम्ही जर कमेंट सेक्शनमध्ये लिहित बसले तर तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ व्हायरल होऊन आणि सरकारपर्यंत नक्की पोचेल आणि सरकारला समजेल की आपण गॅस सिलेंडरचे पैसे आजपर्यंत तरी दिलेले नाहीत. तर या योजनेसंदर्भात सुद्धा कुठे ना कुठेतरी अन्नपूर्णा योजनेसंदर्भात सुद्धा सरकार नक्की विचार करेल. त्यामुळं कमेंट सेक्शनला खूप महत्त्व आहे. कमेंट करत जा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.